जसं की सांगितलं होतं की रोजची सकाळची सुरुवात आमची पार्सल येण्यापासूनच होत आहे, तर आज हे कोलॅबरेशनचं पार्सल आलेलं होतं आणि काय आहे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळणारच आहे. छान मला आज क्लिनिंग करायची होती म्हणून घरातले जे कर्टन्स वगैरे होते ते सगळे क्लीन करायसाठी काढून घेतलेले होते आणि आंघोळ केल्यानंतर माझा फेस अशा प्रकारे ग्लो करत होता आणि नंतर काय मस्त स्वयंपाकाला लागलेले होते. तर आज मला शॉर्टकट बटाट्याची भाजी करायची होती, तर अशा प्रकारे मस्त बटाट्याची भाजी करून घेतली. इतका छान फेस ग्लो करत होता तर मला लगेच फेसवॉशची आठवण आली म्हणून लवकर फेसवॉश वगैरे केलं. दुपारची झोप झाल्यानंतर माझा फेस इतका छान ग्लो करत होता. चला तर लवकर चहा पिऊन घेऊया म्हटलं. मस्त चहा वगैरे पिऊन घेतलेला होता. थर्ड फ्लोअरवरून वस्तू फेकायची सुरुवात सात्विकची स्टार्ट झाली आणि माझं काम ते रोजचं चालू झालेलं आहे. ही बॅट आज फेकलेली होती त्याने. छान आवरला आणि आम्ही वहिनीकडे गेलेलो होतो. लहानपणी वहिनीने शिकवलेल्या गोष्टी सात्विक काही विसरलेल्या नाही आणि तिथे गेल्यानंतर मला एक नवीन फ्रेंड भेटली. हा तिचा बाळ आहे. तो सुद्धा खूप क्यूट होता आणि इतकं छान दोघांची फ्रेंडशिप झालेली होती आणि मस्त दोघं डान्स करायला लागलेले होते. शुभम शुभम आहे. आणि स्वामी कुठे? स्वामी कुठे? स्वामी मामींनी शिकवलेल्या वस्तू किंवा गोष्टी सात्विक काही विसरलेल्या नाही. दोघांनी खूप छान पूजा वगैरे केली आणि आम्ही आलो घरी लवकरच. मला घर क्लीन करायचं होतं म्हटलेलं होतं, तर अर्धं काम माझं बाकी होतं. मला कपडे वगैरे आणि कपाट वगैरे आवरायचं होतं, तर छान मस्त शुभमचे कपडे वगैरे आवरून घेतलेले होते. सगळे कपडे व्यवस्थित करायचे होते आणि सगळे कपडे परत पहिले काढून घेतलेले होते आणि तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला होता. तो पसारा क्लीन करतानाच माझी लाईट वगैरे गेली होती, तर खूप वेळ लागलेला होता मला पसारा आवरायला. मस्त कपडे वगैरे अशा प्रकारे घडी गेले आणि सात्विकला लगेच भूक लागली होती, तर अशा प्रकारे त्याच्यासाठी अंडा बॉईल करून त्याला फ्राय केलेलं होतं आणि त्याने ते छान खाल्लेलं होतं. नंतर लाईट आल्यानंतर माझं अशा प्रकारे छान डन झालेलं होतं. सगळं घर आवरूनसुद्धा झालं होतं. तर तुम्ही बघू शकता माझं घर किती छान आवरलेलं आहे मी. मग माझ्याकडे वेळ होता, चला म्हटलं सात्विकसोबत थोडं खेळून घ्या. मस्त सात्विकसोबत थोडा वेळ खेळले आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मला रात्रीचे काम रात्रीच करायला आवडते म्हणून छान मस्त अशा प्रकारे भांडे वगैरे घासून घेतले आणि मला ना किचन खूप दिवसापासून घाण दिसत होती आणि त्याला खूप डाग दिसत होते म्हणून मस्त गरम पाणी केलं आणि निरमा टाकून ते छान क्लीन करून घेतलं. ते इतकं छान झालेलं आहे ना, असं वाटतं आहे की ना आम्ही नवीनच स्टाईल बसवलेलं आहे. मस्त घर आवरल्यानंतर थोडासा विचार केला छान स्वतःची स्किन केअर करावी. छान स्किन केअर वगैरे केलं आणि माझा दिवस असा होता. तुमचा दिवस कसा होता? चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.